हाँ बोला बाबा. काय ग, कुठे आहेस तू? ठीक आहेस ना? हो ठीक आहे मी बाबा. काय झालं, काय माझा काही कळवलंच नाहीस तू? ऍक्च्युली मी कळवणारच होते तुम्हाला. बरं ते जाऊ दे, तू इकडे कधी येतेस? मी ज्या कामासाठी आले होते ते कामच झालं नाहीये माझं अजून. उद्या लागेल निर्णय, मग उद्या येते घरी. म्हणून तू खरंच ठीक आहेस ना? हो तुम्ही नका काळजी करू. बरं मी ठेवू का? मी करते नंतर, थोडं काम आहे. ठीक आहे, ठीक आहे, काळजी घे स्वतःची आणि फोन कर मात्र नक्की. हो. आजी ऐक, आजी आजचा दिवस आपल्यासाठी लई महत्वाचा आहे. का? गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण झालेली कामं संपवून टाकायची कायमची. माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. मला ठाव आहे तू काय बी चुकीचं वागणार नाहीस. समज ठीक होईल. तू काय बी काळजी करू नकस. मी आहे ना सोबत तुझ्या. दादा बोलवलंस? गौरंग, तुझ्याशी एक अत्यंत महत्वाचं बोलायचं होतं. आपल्या प्रॉपर्टी बद्दल. म्हणजे? गौरांग, आपण दोघं भाऊ आहोत, त्यामुळे खरं तर या प्रॉपर्टीचे 2 हिस्से व्हायला हवे. पण माझी अशी इच्छा आहे की या प्रॉपर्टीचे 2 नाही 3 हिस्से व्हावे. दादा जे काय ते तुझ्यामुळेच आहे, तुझंच आहे सगळं. पण तिसरा हिस्सा कोणासाठी? एक महत्वाची व्यक्ती आहे. आजपर्यंत माझ्याकडून त्या व्यक्तीवर खूप अन्याय झाला. त्या व्यक्तीला मी आपल्यापासून तोडलं, या घरापासून दूर ठेवलं. पण आता मला त्या व्यक्तीला या घरात माझ्या आयुष्यात पुन्हा घेऊन यायचंय. आणि म्हणूनच मला आपल्या प्रॉपर्टीचे 3 हिस्से हवेत. तू काळजी करू नकोस गौरंग, मी तुझ्या हिश्श्याचं काहीही तोडून तिला देणार नाही. आय होप तुझं याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नसावं. कसं आहे अंकिता, जोपर्यंत मनू सत्यजित रावांशी बोलत नाही ना, तोपर्यंत तिच्या मनाची अस्वस्थता जाणार नाही. हो, म्हणून तर कोल्हापूरला गेली आहे ना ती. बघितलंस, शेवटी माझा संशय खरा ठरला. सत्यजित रावांच्या घरी जी मुलगी आहे ना, ती सत्यजित रावांची पोटची मुलगी नाही. मी हेच तर म्हणत होतो. हो, पण आता मनू तिकडे त्यांच्याशी बोलायला गेली आहे म्हटल्यावर प्रियानं अजून काही नाटकं केली नाही म्हणजे मिळवलं. तिला करू दे काय करते ते. मनूचा स्वभाव ओळखतो मी. आपली मनू जिद्दी आहे. तिने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती करणारच, मागे हटणार नाही. हो ना, पण या अट्टहासामुळे अजून काही वाईट घडायला नको. तसाही खूप मनस्ताप झालाय. अंकिता, आपण नेहमी चांगल्याचीच इच्छा करायची असते आणि गोष्टी चांगल्याच घडतात. पण अचानक काही घडणाऱ्या गोष्टी असतात की नाही, त्यावेळी काय करायचं? त्या संकटांना आपल्याला सामोरे जावंच लागतं की नाही? हो,
म्हणूनच मला राहून राहून असं वाटतंय की तुम्ही कोल्हापूरला जावं. मी का? हा म्हणजे सोन्या आहेच तिच्यासोबत, पण त्याचं वय तरी काय हो. तुम्ही गेलात तर मनूला मदत होईल ना, एक मॉरल सपोर्ट मिळाल्यासारखं वाटेल. हे बघ, तुला जर कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल ना तर ती आधी डोक्यातनं काढून टाक. अगं सत्यजितराव आहेत तिथे, मग कशाला भ्यायचं? आणि मध्यंतरी ह्या ज्या काही गोष्टी घडल्या ना त्यामुळे मला अजिबात कसलंही टेन्शन नाही. आणि तरी तू म्हणत असशील तर जातो मी कोल्हापूरला, पण मी त्या दोघांमध्ये जाऊन काय करणार? अगं ही वेळ त्या दोघांनी बोलण्याची आहे, नाही का? नेत्रा, काय रे, बोल ना. मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना मग. तू बस आधी, मला बोलायचंय तुझ्याशी. बोला. मला सांग, तुझं आणि दादाचं काय बोलणं झालं? कशाबद्दल? घराबद्दल, प्रॉपर्टी बद्दल? काहीच नाही. मी कशाला दादांची बोलतेय प्रॉपर्टी बद्दल आणि घराबद्दल? मग दादा मला असं का बोलला की त्याला प्रॉपर्टीचे 3 हिस्से करायचे? प्रॉपर्टीचे हिस्से? आणि करायचेच असतील तरी 3 कशाला? तेच तर मला कळत नाहीये. दादा मला मगाशी म्हणाला की त्याला एका व्यक्तीला पुन्हा घरात आणायचे आणि हा 3रा हिस्सा त्या व्यक्तीसाठी आहे. असं काय झालं असेल नेमकं ज्यामुळे दादा असं बोलतोय? क्लूलेस. अजून काही डिटेल्स सांगितल्या तुला? नाही ना मित्र, हे जे काही आहे ते सगळं दादाचं आहे. नाही, प्रॉपर्टीच्या हिस्स्याची क्युरिओसिटी नाहीये मला, पण 3री व्यक्ती कोण आहे मला, आय एम मोर क्युरियस अबाउट दॅट. प्रिया होती का तिथे? म्हणजे दादा कदाचित नाटक करत असतील तिच्या समोर. नाही ग, प्रिया नव्हती तिथे. प्रिया जर तिथे असती आणि दादा हे सगळं बोलत असता तर माझ्याही लक्षात आलं असतं की तू नाटक करतोय म्हणून. पण मुळात मला हेच कळत नाहीये की प्रॉपर्टीच्या वाटण्या करायची गरज काय. तू फार टेन्शन घेऊ नकोस. दादांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल म्हणून बोलले असतील तुला हे. हा, मला काय वाटतंय, तू एकदा विहंगशी बोलून बघ ना. त्याला माहिती असेल कदाचित काहीतरी. करेक्ट. चला, सगळं आवरा. काम करता करता सुद्धा विचार करता येतो. उठ, चल, हे आवरायचंय. मित्रा, मी विहंगशी बोलून आलो. सत्यजित बोललाय म्हणजे त्यामागे नक्कीच त्याचा काहीतरी विचार असतो. प्रॉपर्टीचे 3 हिस्से होणार असं कळलं. 3 हिस्से? तेच तर. 3ऱ्या हिस्स्याची गरज काय आणि तो कोणासाठी, हे सगळं माझ्या बुद्धीपलीकडचं. अरे मग तू तेव्हाच विचारायचं होतंस ना सत्यजितला. विहंग, तुला तर माहिती आहे की मी दादाला कधीच नाही प्रश्न विचारले. इनफॅक्ट विचारूच शकत नाही. लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी जे काही सांगितलं ते मी ब्लाइंडली फॉलो करत आलोय आणि त्यांनी माझं भलंच झालंय. आय नो. खरं तर मी सुद्धा त्याला फारसे प्रश्न कधी विचारत नाही, कारण तो जे काही करतो त्यामध्ये आपलंच भलं असतं. त्यामुळे आजपर्यंत एखादी गोष्ट त्याला खोदून विचारावी याची मला गरज वाटलीच नाही. विहंग, मी काय म्हणतो, तू दादाशी बोलून बघतोस का? नाही, इनफॅक्ट मला तुला हे विचारायचं की तुमचं या विषयावर काही बोलणं झालंय का? नाही. विहंग, प्लीज त्याच्याशी एकदा बोलून बघ ना. नाही म्हणजे मी तर नाही विचारू शकत, पण तू तर नक्कीच बोलू शकतोस. सत्यजित, 1 मिनिट. प्रिया, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, पण नंतर बोलूया. अरे मी काय म्हणते एकदा ऐकून तर घे.
अगं ऐकून घेतलं ते प्रिया, मी आता आणखी नवीन काय सांगणार आहेस तू? मी तुला म्हटलंय ना, आपण आज संध्याकाळी बोलू. आता प्लीज मला जाऊ दे. सत्यजित प्लीज, मला माहितीये तुझं महत्वाचं काम आहे आणि तुझ्याकडे वेळ नाहीये. मी खरंच तुझा जास्त वेळ नाही घेणार. ऐक ना, बरं जे काही आहे ते लवकर बोल प्लीज. सत्यजित, मी तुझं आणि गौरांगचं बोलणं ऐकलं. नाही म्हणजे चोरून नाही ऐकलं. मी खोलीच्या बाहेर पडत होते आणि तुम्ही बोलत होतात ते माझ्या कानावर पडलं. मला माहिती नाही तुझा यावर कितपत विश्वास बसेल, पण मी एक गोष्ट खरंच सांगते. माझा तुझ्यावर याआधी इतका विश्वास नव्हता. मला नव्हतं वाटत की तू जितका डेस्परेटली मला हवायस तितकीच मीही तुला तुझ्या आयुष्यात हवी. पण मगाशी तू गौरांगला सांगताना मी जे काही ऐकलं त्यावरनं माझी खात्री पटली. तुझं प्रेम सिद्ध करण्यासाठी तू तुझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा माझ्या नावावर करतोयस हे ऐकून मला खूप आनंद झाला. आणि हे तू माझ्या परोक्ष बोललास त्यामुळे तर खरंच आणखी आनंद झाला. पण सत्यजित, मी खरं सांगते, मला ही प्रॉपर्टी, हे घर, यातलं काहीही नकोय. माझ्यासाठी माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं तू आहेस आणि मला फक्त तू हवायस, बाकी काही नाही. तसं नाही प्रिया, आता काही गोष्टी कागदावर ऑफिशियल झालेल्याच बरं नाही का? ते तू काहीही म्हण, बट खरंच आय एम व्हेरी हॅपी. यू शुड ऑलवेज बी हॅपी. बरं आता मी निघू, खूप महत्वाची मीटिंग ऑफिसला, आणि त्याही पेक्षा महत्वाची आजची संध्याकाळ आपल्या दोघांसाठी. बाय. काय? थँक्यू सो मच. आज तू माझ्यासाठी जे काही बोललास त्याबद्दल. बाय. वहिनी, मी तुला एकटीला तिकडे पाठवणार नाही आहे. अरे असं काय बोलतोय सोन्या? मी तुला सांगितलं ना, हा सगळा त्यांच्या प्लॅनचा भाग आहे. मी तुला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींवर माझा बिलकुल विश्वास नाहीये. सोन्या, मी दुसरी तिसरीकडे नाही, आपल्याच घरी जाते. आपल्या घरी म्हणजे कोणी एकेकाळी आपलंच घर होतं ना ते सोन्या. ते घर माझं कधीच नव्हतं, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्या घराला आपलं घर म्हणवतेस. वहिनी, मला कळत नाहीये तुला नक्की काय हवंय ते. मला काय हवंय, मी काय विचार करते हे तुला खूप चांगलं माहिती आहे सोन्या. त्यामुळे तुम्ही काही महत्वाचं बोलत असाल तर मी नंतर येतो. नाही, बोला ना. ऍक्च्युली म्हणजे मी सोन्याशी बोलायलाच आलो होतो. अच्छा, ठीक आहे, बोला तुम्ही. मी कॉफी शॉप मध्ये थांबते. सोन्या, मला तुझ्याशी जे बोलायचं ते खरं तर मी खूप आधी बोलायला हवं होतं. एनिवे, तुझ्या लहानपणी मी खरंच खूप वाईट वागलो तुझ्याशी. खर तर राग तुझ्यावर कधीच नव्हता. राग आपल्या वडिलांवर होता. अर्थात हे काही माझ्या चुकीचं जस्टिफिकेशन नाहीये, पण सोन्या, माफ करावं रे माणसांना. मी माझ्या आयुष्यात हेच शिकलोय. माझ्याशी अनेक लोक वाईट वागली, मी त्यांना माफ केलं, आणि आजही ती लोक माझ्या आयुष्यात आहेत.
अर्थात मला कधीच कोणी माफ नाही केलं. तुझ्या वहिनीनं नाही, तिच्या वडिलांनी नाही, तू नाही. कदाचित असं असेल की मी तुझी पुरेशी माफी मागितली नाही. आज मागतो. मी जे काही वागलं त्यासाठी मला माफ कर सोन्या. आय एम रिअली सॉरी. ए काय ग, काय ग, तू कट्टी आहेस माझ्याशी? नाही नाही. मग माझ्याशी बोलली का नाहीस? मला वाटलं की तू माझ्याशी रागावली असशील. तुझ्याशी का रागवले असेल मी? मी तुला ते म्हटलेलं ना की तू माझी मम्मा व्हायचंय ते, म्हणून मला वाटलं की तू रागावली असशील. रागावली आहेस? नाही ग बाळा, तुझ्यावर नाही रागवली मी. मावशी माहितीये बाबा ना हल्ली खूप चांगलं वागतात मम्माशी, प्रेमाने वागतात. तूच सांगितलं होतंस ना बाबांना, तू फ्रेंड आहेस ना त्यांची. अगं अनघा, मम्मा डॉल काय करतेस? काय नाही. कशी आहेस? आणि आज इकडे कशी काय? सत्यजितला भेटायला आली होतीस का? अगं पण तो बाहेर गेलाय. मला माहिती आहे सत्यजित घरी नाही ते. मी आर्याला भेटायला आले. आर्याला? अगं पण ती सुद्धा बिझी असते आजकाल. आधी शाळा, मग ट्युशन्स, मग डान्स क्लास. हो ना डॉल? हो. आणि हो, बरं झालं तू आलीस. मला तुला हे सांगायचंच होतं. एक दिवस रिकामा ठेव बरं का? का? अगं सत्यजितचं आणि माझं लग्न आहे ना. आणि तुला नक्की यायचंय लग्नाला बरं का? हा, हे आपलं फॉर्मॅलिटी समाजासाठी म्हणून. तसं आम्ही एकमेकांना कधीच नवरा बायको मानलंय. पण तू नक्की ये, विसरू नकोस. डेट पक्की झाली की मी तुला सांगेनच. आणि तू अशी उभी का? बस ना, ये, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. चल डॉल. तुमने पुकारा रे हम चले आए, जान है तेरी पर ले आए. नमस्कार. करंट हस्बैंड ऑफ माय एक्स वाइफ मंजुषा होळकर टर्न इनटू मंजुषा भोसले. आय एम हिअर. बसा. बसणारच आहे, बसणारच आहे. आणि नुसतं बसणारच नाही, चर्चा सुद्धा करणार आहोत आम्ही. अहो, तुमच्या मित्रांनी एवढं प्रेमानं आम्हाला बोलवलंय त्यांच्या स्वतःच्या ऑफिसवर, बसणारच आम्ही. बट व्हेर इज ही? ही इज वेअर? बसा तर. बसणारच आहे, त्याच्यासाठी आलो इथे. काय घेणार? चहा कॉफी? आम्ही कुठलाही उत्तेजक पेय घेत नाही, चालत नाही आम्हाला ते, वर्ज आहे आम्हाला ते. आम्ही फक्त दूध घेतो. आमचं सगळं सात्विक आहे, खाणं पिणं वागणं सुद्धा.
कुठे आहे हा मुधोळकर? यू आर हेअर, आय एम हेअर, वी बोथ आर हेअर, व्हेर इज ही चिटिंग आहे हो. पाहुण्यांना स्वतः बोलवायचं आणि स्वागताला स्वतः उभा राहायचं नाही, चुकीचं आहे, ही चिटिंग आहे. आणि दादा होळकरला चिटिंग अजिबात आवडत नाही. आम्ही कधी चिटिंग केलेलं नाही, आम्ही करणार नाही कधी. अहो शालांत परीक्षेत सुद्धा आम्ही कधी चिटिंग केलं नाही. आमच्या मनात आली होती भावना, पण आम्ही केली नाही. आम्ही एक वेळ नापास झालो पण चिटिंग नाही केलं. चालत नाही आम्हाला ते. लावा फोन, बघा होते कुठे आहेत ते, आम्हाला का तेवढीच काम आहेत का? लावा फोन. येलेच तो इतक्यात. कदर नाही, कदर नाही त्यांना, दुसऱ्याच्या वेळेची अजिबात कदर नाही. तुम्हाला सांगतो, बघा ते कुठे आहेत ते बघा. आम्हाला बाकीच्या अपॉइंटमेंट्स आहेत, बरीच काम आहेत आम्हाला, त्या सोडून आम्ही इकडे आलेलो. बोला, बघा. हॅलो, वियंग बोलतो. तो दादा येऊन बसलो. हा, ओके ओके. बसा थोडा वेळ. तो गेलच एवढ्यात, आहे रस्त्यात. डोळ्या खालचा रस्ता आहे ना, यायला काय हरकत आहे? लवकर या म्हणा, डोळ्या खालचा रस्ता आहे, नेहमीचा रस्ता आहे, काय हरकत आहे तुम्हाला? आम्ही बघा, आम्ही तर आमचा नेहमीचा रस्ता असेल आणि डोळे बंद करून जरी आम्ही गाडी चालवली तरी आम्ही बरोबर तिथेच पोहोचणार. हेच काय, डोळे बंद करून आम्ही चाललो तरी बरोबर तिथेच पोहोचणार. ज्याला वेळेची किंमत नाही त्याला जगात किंमत नाही. आणि आमच्या नजरेत मुधोळकरची किंमत शून्य आहे. तुम्हाला काय, जगाला सुद्धा ठाऊक आहे. बघा कुठे ते, लावा फोन, परत लावा, बघा.